ब्रेकनंतर बातम्या आहेत अवकाळी पावसाच्या संदर्भातल्या। यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। ज्वारी, मका, तीळ, कापूस या पिकाला मोठा फटका बसलाय। अवकाळी पावसामुळे शेतकरी मात्र चिंतेत सापडलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। पिकांचं देखील नुकसान झाल्यानं शेतकरी आता संकटात सापडलेला आहे। काल सायंकाळी अवेळी अवकाळी पावसामध्ये जिल्ह्यातील शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये पुन्हा एकदा गारद झालेला आहे। होत्याचं नव्हतं झालं। जोरदार मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामध्ये हव्यासह या मुसळधार पावसामध्ये सर्व शेतमाल जमीनदोस्त झाली असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या या नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेला आहे। मी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे मागणी करतो, झालेल्या शेतमालाची त्यांनी तातडीने पंचनाम्याचे आदेश द्यावे व प्रधानमंत्री पीक विमा योजनेला अधिसूचना द्यावी या नुकसानीबाबत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।